नमस्कार सगळ्यांना. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही बघा संध्याकाळी गावी निघालेलो आहोत, कारण आमच्या गावाकडे एक लग्न आहे आणि होळीनंतर लगेचच एका आठवड्यात आम्ही गावी चाललेलो आहोत. तर उनोसुद्धा आपल्यासोबत आहे आणि आम्ही सगळेच चाललो, त्याच्यामुळे उनोला सुद्धा सोबत घेतलेला आहे. आणि उनोचं चेकअप सुद्धा करायचं आहे जाताना. रेग्युलर चेकअप आहे त्याचं. आणि हा व्ह्यू बघा किती छान दिसतोय, मस्त एकदम. शांतता बिलकुल नाही, फक्त असं खाली वर. कुठे चालला रे उनो? इकडे ये. उद्या सकाळी जायचं होतं गावी, पण आज डॉक्टर आहेत तर म्हटलं आपली दोन्ही कामं होतील. उनोचं चेकअप पण होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे गावाला जाता येईल, म्हणून आम्ही आता संध्याकाळीच निघालेलो आहोत. किती ही लगबग, गाडी चालवतो. चला उन्हाला आता डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. चेकअप केलं की लगेच निघूया. अरे वा, हे बघा. त्यांना कसं पकडायचं ते व्यवस्थित. अरे वा 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 वा, छान. काय रे बाबू, पप्पानी काय केलंय रे तुला? ठेवलंय काय रे पप्पानी? थांब, अजून एक ना. माझे गुड बॉय बाबू, व्हेरी गुड बॉय. उनो हे तुला ताईने फोन केलेला मगाशी. ताईचं रोजचं असतं काहीतरी. हो बाबू, गुड बॉयस ना तू, म्हणून तुला इंजेक्शन नाही द्यायचं आपण. घट्ट पकडा. फक्त छोटूस तू चुक करायचं आणि बाबूला घरी पाठवायचं. बाबू हे उन्हा तू गुड बॉय झालायस रे बाबू, पहिले गुड बॉय झाला. गुड बॉय बघा ना. शुभ सकाळ सगळ्यांना. तर या गावाकडचा मस्त कोरा चहा घ्यायला. तो सकाळचा चहा घेऊन झालेला आहे आणि मी मग झाडांना आता सगळं पाणी घालून घेणार आहे. इथे ही जास्वंदीची फुलं आलीत माझ्याकडे. किती नाजूक छान फूल आहे बघा. पण हे बघा ना, हे फूल कसं 5 पाकळ्या आहेत आणि त्याच्या कडेला हे दुसरं फूल आलेलं आहे ना, 4च पाकळ्या आहेत त्याला. कशा काय माहिती. घरातली सगळी कामं आवरली, झाडांना पाणी घातलं आणि म्हटलं थोडं शेताकडे जाऊन भाजीसाठी शेंगा भेटत आहेत का बघूया. आहेत शेंगा, पण हे बघा अर्ध्या अशा पिकल्यात, थोड्याशा अशा कोवळ्या आहेत. आणि पुन्हा आपल्याला लग्नाच्या इथे जायचं आहे. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे. मग अशीच ती येऊन गेली घरी. आणि आमच्याकडे कसं आहे, जरी लग्नाचं कार्ड दिलं ना तरी हळदीच्या दिवशी सकाळी प्रत्येकाच्या घरी जाऊन हळदी कुंकू देऊन सांगावं लागतं की या हळदीला म्हणून. म्हणजे तशी पद्धतच आहे आमच्याकडे. पूर्ण गावात फिरावं लागतं. तशी ती मग अशी येऊन सगळं आमंत्रण वगैरे देऊन गेली. हे बघा शेंगा आहे ना, अशा पिकल्यात थोड्या, पण बघूया कुठे असतील एक तर भेटतील आपल्याला. आमच्याकडे ना कापणी चालू व्हायच्या अगोदर जमीन थोडी ओली असते आणि त्याच्यात मग ते वाल फेकतात. आणि जर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे कामाला माणसं असतील कापणीसाठी तर त्यांच्या पायाने ते आपोआप खाली जातात. त्याच्यामुळे ते काही लावायची वगैरे गरज नसते. पण यावर्षी पाऊस उशिरापर्यंत होता आणि खूप चिखल होता, त्यामुळे ते फेकले ना, ते वाल वाया गेले. मग काय केलं, असं थोडं ट्रॅक्टर लावून आहे ना वालाची पेरणी केली. पण त्या रोपांना आहे ना तसा, म्हणजे जो आपण फेकून आलेली रोपं असतात तो जो जोर असतो तसा काहीच नाही आहे. आणि हे बघा एकदम रोपं पण वाढलेली नाहीत, छोटी छोटी आहेत एकदम. आणि सगळ्यात बेकार गोष्ट म्हणजे ही आमरवेल. आता हे बघा, या रोपाला एकही शेंग नाही.
सगळं पूर्ण असं पिवळं झालेलं आहे. अगदी थोडं दिसलं आणि आपण काढायला सुरुवात केली ना असं जरी काढून घेतलं तरी त्याला वाढ इतकी आहे की ते लगेच वाढतं. आणि सगळीकडे हे बघा सगळी रोपं पिवळी झालेली आहेत आणि ते रोप आहे ना असं आपोआप असं करपतं. त्याला शेंगा येत नाहीत, काहीच नाही. हे बघा असं आहे शेतकऱ्यांचं. चला शेंगा काढून झालेल्या आहेत आणि मी जाते आता घरी. बापरे पडली असते. हे बघा बैलांसाठी कसा छान मांडव केलेला आहे असा. मस्त बैलगाडी आणि बैल कसे सावलीत बसलेत आणि छान पेंडा खात आहेत. आणि ही बघा बैलगाडी आणि समोरच आपलं घर दिसतंय. हे बघा इकडे. हा बघा एवढ्या शेंगा भेटल्या. एक 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 शोधून काढायला लागले. हे बघा बस होतील आपल्याला, है ना? हां ना. पुन्हा शेवटी गावठी ते गावठी. हां पण काय झालं माहिती आहे का, सगळं करपून गेलंय. एखादी अशी निवडून निवडून काढली शोधून. आणि कीड पण आहे बघा, असे किडलेले आहेत शेंगा थोड्या. चालते बास होतील, है ना? हे बघा अजून मी काय आणलंय. आपल्या लहानपणीचा खेळ. हे बघा हे असं घ्यायचं, असं वाजवायचं. ओ पेरू काढू काय? किती छान झालेत बघा ना. हे बघा इकडे पण आहे. हां ठीक आहे, काढण्यासारखं झालं असेल तर काढून घ्या. हे कच्चे आहेत का? थोडे कच्चे आहेत. हा एक जाऊ दे, हा एक काढू मग. चला 2-3 वेळा काढले ना आपण पेरू हे. होय आणि खूप छान आणि टेस्टी आहे. टेस्टी पण आहेत. असं दे, चला एकच काढते आणि हे नाही ना नंतर काढू आपण. आता होतं ते बघा भरपूर आलेत. तुम्ही काय करताय हो? हे पाईपलाईन ड्रिपिंग करते, ड्रिपिंग सिस्टीम. इथे आपल्याला कनेक्ट करायचं. ही जुनी ड्रिपिंग सिस्टीम आहे. त्याच्यानंतर काही झाडं वाढवलीत ना आपण, त्यांना सुद्धा आता पाण्याची गरज आहे. आपण आठवड्यातनं 15 दिवसात येतो इकडे, तर तोपर्यंत पाणी. हे आणलं का मग पाईप? हो हे पाईप आणलं आणि हे काय मग? त्याचे कनेक्टर आहेत सगळे, कनेक्टर वॉल. अरे बापरे, हे बघा. चल चला घरी, बुबू येतो. त्याला मजा येते ना. चल बाबू. कळ्या पण भरपूर आल्या तो, है ना? होय. आता आहे ना पावसाळ्यात आपण हे सगळं कटिंग करू, म्हणजे आपल्याला दुसरीकडे लावता येईल. है ना? हे खूप आता मोठं झालंय ना. जेवढं कट करू ना तेवढ्या अशा कळ्या छान येतात. उनो चला बेटा, आता जायचं आहे ना आपल्याला. अरे अरे पळू नको तू. उनो गेला उनोवरती. चला तर दिवसभराचं लग्न, बाकीची कामं सगळे आवरून आम्ही आता निघालेलो आहोत. तुम्हाला माझा हा दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.